राधानगरी वनक्षेत्रामध्ये अवैधरित्या खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकावर प्रादेशिक वन विभागाने कारवाई करत वाहनासह 2,64,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। वन कर्मचाऱ्यांची दुर्ग मानवड परिसरात रात्रीची गस्त सुरू असताना कसबा तारळे येथे संशयास्पद वाहन आढळले। तपासणी दरम्यान महिंद्रा बोलेरो पिकअपमध्ये खैर प्रजातीचे लाकूड आढळले। या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवधूत मरिये याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाहनाने मुद्देमाल असा 2,64,215 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राधानगरी परिक्षेत्रातील कसबा तारळे येथील दुर्ग मानवड फाट्यावर एक MH07 अशा क्रमांकाची एक वाहन संशयास्पदरित्या त्या ठिकाणी लावलेले आहे आणि त्याची आपण तपासणी केली असता त्या गाडीमध्ये खैर या प्रजातीचे लाकूड दिसून आले। तर त्याच्यामध्ये सदर गाडीतील वाहन चालक अवधूत मर्ये राहणार बावशी बेलणे खुर्द तालुका कणकवली यांना विचारणा केली असता ते कोणत्याही पद्धतीचा त्यांच्याकडे पास असल्याचे दिसून आले नाही आणि अवैधरित्या लाकूड असल्यामुळे भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून सदरचे वाहन जप्त करण्यात आले। ही कारवाई राधानगरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल पाटील, नेताजी फराटे, वनरक्षक SM कांबळे, अशोक संगपाळ, उत्तम बेसे, प्रार्थना आणेकर यांनी केली आहे। बेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।